आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाल पत्ता गोबीची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे लाल पत्ता गोबी घेतलेली आहे अर्धा किलो। या गोबीचा कलर तर जांभळा आहे परंतु नाव लाल पत्ता गोबी आहे। त्याचबरोबर मी इथे एक टमाटर आणि कांदा कापून घेतलेला आहे आणि इथे मी थोडं अद्रक थोडं लसूण कापून घेतलेला आहे। त्याचबरोबर 5-6 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि इथे मी 2 आलू कापून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मी इथे थोडं जिरा मोहरी घेतलेली आहे। आणि आता आपल्याला सुक्या मसाल्यांमध्ये घ्यायचा आहे लाल मिर्च पावडर, अर्धा चमच लाल मिर्च पावडर घेतलेला आहे, 1 चमच मीठ घेतलेला आहे, त्याचबरोबर अर्धा चमच पेक्षा कमी हळदी पावडर घेतलेली आहे आणि 1.5 चमच अथर्व मसाला घेतलेला आहे। बघू शकता 1 चमच आणि थोडासा मी इथे अथर्व मसाला घेतलेली आहे। आता आपल्याला भाजीला फोडणी घालायची आहे। तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता, तेलामध्ये आपण जिरा मोहरी टाकलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये अद्रक व लसूण टाकून घेऊया। अद्रक लसूण टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कांदे पण टाकून घ्यायचे आहेत। कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे। आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। मिरच्या टाकल्यानंतर आता या कांदे मिरच्यांना छान असं शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता कांदे मिरची छान अशी शिजलेली आहेत। आता आपण त्याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया। टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि यांना छान शिजू द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता टमाटर शिजलेले आहेत आणि आता आपल्याला हे सुके मसाले इथे टाकून घ्यायचे आहेत, जे आपण लाल मिर्च पावडर वगैरे घेतलेलं होतं ते, आणि यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे। आणि आता याच्यामध्ये आलू टाकून घ्यायचे आहेत। आलू टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे। आणि 4 ते 5 मिनिटांसाठी कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर बघू शकता आलू थोडेफार शिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये ती पत्तागोबी टाकून घेऊया। मी या पत्तागोबीमध्ये पाणी टाकून ठेवलेला होता, म्हणजे पत्तागोबी पाणी टाकून छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला ही पत्तागोबी इथे टाकून घ्यायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता सर्व पत्तागोबी टाकून झालेली आहे। आता छान असं परतून घेऊया। छान परतून घ्यायचं आहे या गोबीला, बघू शकता या प्रकारे छान असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। गोबी परतून झाल्यानंतर या गोबीला आपल्याला 25 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती। आणि झाकून ठेवल्यावर अधूनमधून चेक करत राहायचं आहे आपल्याला। बघू शकता 25 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। 25 मिनिटांनंतर बघू शकता गोबी छान अशी शिजलेली आहे। आपल्याला हे गोबी अधूनमधून चेक करत राहायची आहे आणि बघू शकता छान अशी गोबी शिजलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेला आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा छान असं मिक्स करून घेऊया। बघू शकता या प्रकारे आपण या गोबीमध्ये पाणी अजिबात टाकलेला नाही आहे। फक्त आपल्याला जेव्हा आपण 25 मिनिटांसाठी झाकून ठेवतो तेव्हा आपल्याला अधूनमधून चेक करत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे जळणार वगैरे नाही। आणि बघू शकता आता आपली ही पत्तागोबी रेडी झालेली आहे, प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। काय मस्त लुक आलेला आहे आणि खूपच चविष्ट लागते ही भाजी। बघू शकता ही लाल पत्तागोबी शरीरासाठी खूपच पौष्टिक असते आणि टेस्टी पण खूप लागते। एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।